नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. तर आपण आज आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. तर आपला हा संपूर्ण हरभऱ्याचा प्लॉट आहे. बघू शकता आपण असा हरभरा पेरलेला आहे. बघू शकता आपण कसं पट्टा पद्धत पेरलेली आहे. हे बघा आपण असे डॉलर हरभरा आहे आपला. 3 तास पेरलेले आहे. आपण 2.25 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. 3 तास मिळून आपण नंतर मधामध्ये असे BBF पद्धत एक अशी नाली केलेली आहे. आणि त्यानंतर म्हणजे एक नाली म्हणजे 1 तास बंद केलेली आहे समजा, तर नाली केलेली आहे आपण. आणि परत इकडनं 3 तास अशी पेरलेली आहे. तर असं आपण पट्टा पद्धत पेरलेले. पट्टा पद्धतचे फायदे खूप चांगले आहे. आता हे डॉलर हरभरा आहे. आता आपण याला 2-3 फवारण्या चांगल्या ब्रँचेससाठी 2-3 फवारण्या करणार आहे. तर पट्टा पद्धतीमुळे खूप असा जबरदस्त असा रिझल्ट येतो. दोन्ही साईडनं त्याला चांगली हवा लागल्यामुळे काट्यांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं. डॉलर हरभऱ्याला जास्त ब्रँचेस येतात. आणि हे असं एकात्मिक तुम्ही पट्टा पद्धत पेरलं तर तुम्हाला पण चांगला रिझल्ट येईलच. आणि स्प्रिंकलरनं वगैरे पाणी जे देतो आपण, तर या नालीमध्ये आपण स्प्रिंकलरचे पाईप असे ठेवलेले बघू शकता तुम्ही. आता पाईप कुठे लीक असला काही असला थोडाफार, तर या नालीने पाणी सरळ एका बाजूने धुऱ्याच्या एका बाजूने वाहून जाते. जर ही नाली नसते तर पाणी मळ्यामध्ये एका ठिकाणी असं पाणी जास्तीत जास्त तुंबते आणि हरभरा तिथे उबळते. त्यामुळे बघू शकता तुम्ही एक सुद्धा झाड आपलं उबळलेलं नाही. एकदम चांगला असा प्लॉट या. तर याला आता आपल्याला पहिली फवारणी करायची आहे. तर आपल्या हरभऱ्याला आता 25-26 दिवस झालेले आहे. तर आपण याला पहिली फवारणी करणार आहे. तर पहिली फवारणी आपल्याला ब्रँचेससाठी पहिली फवारणी करणार आहे. अळी तर आपल्या याच्यावर काही आलेली नाही, त्यामुळे आपण अळीचं काही औषध घेणार नाही. तुमच्या इथे अळी जर आली असेल तर तुम्ही अळीचं औषध घेऊ शकता. कोणतं घ्यायचं मी त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. चल बघूया आपण. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण असे 3 प्रोडक्ट आणलेले आहे. 3 प्रोडक्टच फवारायचे आपल्याला. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. मी तुम्हाला अशी चांगली माहिती देणार आहे हरभऱ्याची अजून. तर आपण शेतकरी मित्रांनो, हे जेऊ कंपनीचा आपण व्हिटा गोल्ड घेतलेलं आहे बघा. हे व्हिटा गोल्ड आहे. तर यामध्ये आता हे ऑर्गॅनिक आहे. पोटॅशियम, ह्युमेट वगैरे असं काही अजून भरपूर असे घटक आहे. तर यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त ब्रँचेस, मी पहिले पण वापरलेले, याचं खूप चांगला असा रिझल्ट आहे. खूप जास्त ब्रँचेस येणार आहे. याचं आपल्याला एका एकरामध्ये आपल्याला 150 ग्रॅम फवारणीमध्ये गेलं पाहिजे. तर आता काही शेतकरी 10 पंप मारत नाही. मग आपण समजा एकरी 6-7 पंप जरी मारले तर आपण 10 ग्रॅमच्या ऐवजी 15 ग्रॅम घ्यायचं चांगला रिझल्ट येण्यासाठी. 15 ग्रॅम जरी घेतलं तरी आपलं 150-7 पंप जरी मारले तुम्ही तरी तुमचं 150 ग्रॅम हे एका एकराला बरोबर जाते. तर हे काय करायचं, हे घेताना तुम्हाला हे 2 ते 3 तास आधी पाण्यामध्ये मोजून घ्यायचं आणि पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचं. त्याच्यामुळे मग त्याचे भिजल्यानंतर चांगले रिझल्ट येतं. नंतर मग ते पावडर फॉर्ममध्ये येतं. तुम्ही असे ग्लास वगैरे माप करून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही ते औषध मिक्स करून मारू शकता. तरी व्हिटा गोल्ड आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला बुरशीचं जर झाड वगैरे उबळत असतील काही आणि नसतील जरी उबळत, तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून जरी तुम्ही बुरशीनाशक जर घेतलं तर आपलं हे थायफिनाट मिथाईल आहे. हे घरडा केमिकल कंपनीचं आहे. तर 70% येतं यामध्ये. त्या रोको नावाने येतं. असं बऱ्याच कंपन्यांचं आहे. बुस्टर कंपनीचं पिक्सल नावाने येतं. तर वेगवेगळ्या कंपनीचं आपण हे घरडा कंपनीचं घेतलेलं आहे. चांगल्या कंपनीचं घ्यायचं फक्त. तर याचे आपल्याला चांगले असे रिझल्ट येतात. त्याचं आपल्याला 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी, 30 ते 35 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी वापरून याची फवारणी करायची. त्यानंतर आता आपण हे 19 घेतलेले आहे. आपण आणलेलं होतं, खुल्लं आहे आपल्याकडे, बघू शकता तुम्ही. तर 19 आपल्याला 100 ग्रॅम 15 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम 19. आणि यामध्ये एक स्टिकर घ्यायचं, सिलिकॉन स्टिकर 5 मिलीचं प्रमाण घ्यायचं याच्यात तुम्हाला, आणि याची फवारणी करायची. आणि आता हे झालं, मग याच्यात तुम्हाला जर अळी जर असेल तुमच्या शेतामध्ये तर तुम्ही साधं क्लोरोसायफर 30 ते 35 ml किंवा 40 ml ते सुद्धा घेऊ शकता तुम्ही. नाहीतर इमॅक्टिन 10 ग्रॅम ते सुद्धा घेऊ शकता. अळी असेल तर घ्या, नसेल तर नाही घेतलं तरी चालेल. पुढच्या फवारणीला घेऊ आपण. तर एखादी फवारणी थोडी डॉलर हरभरा एक्स्ट्रा करण्यात काही हरकत नाही. आपल्याला जास्तीत जास्त फुटवे येतील आणि झाडांचं जेवढे फुटवे येतील तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त घाट्याचं प्रमाण वाढेल. तर तुम्हाला आता पहिलीच फवारणी असे मी तुम्हाला 4 फवारणी करणार आहे मी. तर मी त्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगणार आहे. आता आपण ब्रँचेससाठी पहिली फवारणी घेतलेली. यानंतर आता आपण 10-12 दिवसानंतर परत दुसरी फवारणी घेणार आहे. त्या फवारणीत मी अळीचं औषध घेणार आहे. समजा तुमच्या शेतामध्ये जर आज अळी असेल तर तुम्ही अळीचं औषध आता या फवारणीमध्ये सुद्धा घेऊ शकता. तर असं एकात्मिक करून आपल्याला फवारणी करायची आहे. तर हे असं तुम्हाला याच्यात चांगलं उत्पन्न मिळेल. आणि जेवढं ब्रँचेस तेवढं उत्पन्न जास्त, एवढं कधी लक्षात ठेवायचं.
तर यानंतर आज पहिल्या वेळेस आपण हे 19 घेतलेले, दुसरं विद्राव्य खत घेऊ आपण. विद्राव्य खत वापरण्याचे खूप फायदे असतात. विद्राव्य खत फवारणीमध्ये वापरलंच पाहिजे. तर असं हे फवारणी होती. असेच व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.